गोविंदरावांच्या पत्नी सुभद्राताई यांना दम्याचा त्रास होता आणि सकाळ संध्याकाळ घरातली छोटी मोठी कामं करून त्यांना दमायला व्हायचं. घरात सगळं काही होतं, पैशांची काही कमी नव्हती. नोकर चाकरही होते, पण छोटी मोठी कामं करून सुभद्राताईंना दम लागायचा आणि त्याचा त्रास त्यांना व्हायचा. असंच एके दिवशी अचानक त्यांना दम्याचा खूपच त्रास होऊ लागला, म्हणून त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं होतं. गोविंदरावांनी मग आपल्या मुलाला फोन करून सांगितलं की तुझ्या आईला ॲडमिट केलं आहे. तिला दम्याचा खूपच त्रास होत आहे. तिला डॉक्टरांनी बायपास सर्जरी देखील करायला सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही लवकरात लवकर या. मुलानं तुमच्या आईचं ऑपरेशन लवकरात लवकर करायला सांगितलेलं आहे. गोविंदरावच्या दोन्ही मुलांनी मग सांगितलं की आम्ही पुढच्या आठवड्यात नक्की येऊ बाबा, असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला. पण सुभद्राताईंना अचानकच खूप त्रास चालू झाला आणि डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशनसाठी लागणारा खर्च आणि डिपॉझिट भरायला सांगितलं. पण नेमकी गोविंदरावांकडे एवढा पैसा त्यांच्या अकाउंटवर नव्हता, कारण त्यांच्या अकाउंटवरील सगळा पैसा त्यांनी त्यांच्या मुलांच्या फ्लॅटसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी सर्व काही खर्च केला होता. आता त्यांच्याकडे त्यासाठी त्यांच्या पत्नीच्या ऑपरेशनसाठी भरायला पैसे नव्हते आणि डिपॉझिट भरण्यासाठी उशीर झाल्यामुळे त्यांचं ऑपरेशन करायचं राहून गेलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गोविंदरावांना खूप वाईट वाटत होतं की पैसा असून देखील, मुलांकडे पैसा असून देखील फक्त डिपॉझिट भरलं गेलं नाही, त्यामुळे आपल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. मग त्यांनी मुलांना चांगल्याच प्रकारे खडचवलं आणि कोर्टातच खेचले. मित्रमैत्रिणीनं पत्नीच्या मृत्यूनंतर गोविंदराव देशमुख नाशिकच्या एका पॉश कॉलनीमध्ये राहत होते, जिथे त्यांचा 5 खोल्यांचा मोठा बंगला आहे. पण त्या बंगल्यामध्ये गोविंदराव एकटेच राहतात. त्यांच्या घरामध्ये अनेक सुखसुविधा आहेत, त्यामुळे त्यांना कोणतेही काम करावं लागत नव्हतं. जेवण बनवण्यासाठी तसेच इतर घर कामासाठी बाई आहे. कुठे जाण्या येण्यासाठी, कुठं बाहेर जायचं असेल तरी घरामध्ये कारसुद्धा आहे. गोविंदराव यांच्याकडे सुखसुविधांची तर काही कमतरता नव्हती. कमी होती ती फक्त आपल्या हक्काच्या माणसांची, हक्काच्या सोबतीची. म्हातारपणात जेवढी गरज आपल्या माणसांची सोबतीची असते, तेवढी कोणत्याच वस्तूत नसते. गोविंदरावांना 2 मुले, 1 मुलगी, जावाई, सुना आणि नातवंड देखील आहेत. त्याचा मोठा मुलगा मोहित पुण्यामध्ये सायंटिस्ट आहे. धाकटा मुलगा रोहित बँगलोरमध्ये खूप मोठा वकील आहे आणि मुलगी आरती मुंबईमध्ये मोठ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. गोविंदरावांची 3 मुले चांगल्या पदावर कार्यरत आहेत, पण त्या तिघांपैकी एकालाही, म्हणजे अगदी मुलीलाही आपल्या वडिलांना भेटायला वेळ नव्हता. ते तिघेही आपापल्या कामामध्ये एवढे व्यस्त असत की महिन्यातून एकदा तेही फक्त 2 मिनिटं आपल्या वडिलांशी बोलायचे आणि गोविंदरावांच्या तब्येतीची चौकशी करून फोन कट करायचे. गोविंदरावांनी कितीतरी वेळा मुलांना सांगितले होते की तुमची आई गेल्यापासून, तुमच्या आईच्या मृत्यूनंतर मला एकट्याला इकडे अजिबात करमत नाही आहे. रिकामं घर खायला उत्तमा. जोपर्यंत तुमची आई घरात होती तोपर्यंत म्हातारपणात वेळ कसा जात होता हे समजत नव्हते. पण आता एकट्याला दिवस सरता सरत नाही. कधीकधी मनात येतं की आपल्या मुलांकडं, सुना नातवंडांकडं जावं आणि त्यांच्यासोबत आपलं राहिलेलं आयुष्य जगावं. पण गोविंदरावांचा एकही मुलगा आपल्या वडिलांच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हता. दोघे वडिलांचं बोलणं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे. एके दिवशी गोविंदराव त्यांच्या अंगणातल्या बागेत एकटेच बसून चहा पित होते. आज त्यांना आपल्या बायकोची खूप आठवण येत होती, कारण आज त्यांच्या पत्नीला जाऊन 2 वर्ष पूर्ण झाली होती. ही 2 वर्ष त्यांनी एकट्यानेच एवढ्या मोठ्या घरात राहून काढली होती. 3 मुलं जेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं होतं तेव्हा देखील फक्त 4 दिवसांची सुट्टी काढून घरी आले होते आणि बरोबर 4 दिवसानंतर वडिलांना एकटे सोडून तिघेही परत गेले होते. जाताना एका मुलानेही वडिलांना 4 दिवसासाठी देखील सोबत नेलं नव्हतं. त्यानंतर मागच्या वर्षी आईच्या पहिल्या वर्षश्राद्धाला देखील एकही मुलगा किंवा मुलगी त्यांना भेटायला आले नव्हते. कामामुळे वेळ नाही असे त्यांनी वडिलांना स्पष्ट शब्दात सांगितले होते. मुलांकडे स्वतःच्या कामाशिवाय वेळ नव्हता. गोविंदराव तिथे बसून विचार करत होते. ते मनात म्हणाले की सुभद्रा, तू जेव्हा माझ्यासोबत राहत होतीस तेव्हा हा बंगला किती गजबजल्यासारखा वाटत होता. ह्याच बंगल्यामध्ये आपली मुले लहानाची मोठी झाली, त्यांची लग्न झाली, त्यांचं शिक्षण झालं
आणि आता आपली मुलं स्वतःच्या संसारामध्ये, स्वतःच्या कामामध्ये, नोकरीमध्ये व्यस्त आहेत. आणि तू सुद्धा मला अर्ध्यावरती सोडून निघून गेलीस. कमीत कमी म्हातारपणापर्यंत तरी तू मला सोबत दिली असतीस. पण आपल्या पत्नीच्या आठवणीमध्ये त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. गोविंदराव उठले आणि त्यांच्या खोलीत जाऊन आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहत उभे राहिले. त्यांच्या मनात विचार आला की आज जर माझी पत्नी जिवंत असती तर मी असा निराधार झालो नसतो. तिच्याशी मन मोकळेपणाने बोलू शकलो असतो. उरलेलं आयुष्य आनंदाने जगलो असतो. पण आता जगावंसंच वाटत नाही. असा विचार करून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गोविंदराव बाजूच्या पलंगावर बसले. म्हातारपणामध्ये एकट्याने आयुष्य जगणं खूप कठीण असतं असं त्यांना वाटत होते. ते मनात म्हणाले, मला तर माझं आयुष्य खूप जड झाले आहे. कमीत कमी माझ्या मुलांनी मला बोलावे, माझी विचारपूस करावी, माझी चौकशी करावी, तब्येत कशी आहे हे विचारावं, मला भेटायला यावं. यापेक्षा जास्त माझी काही अपेक्षा नाही. मला फक्त एवढंच वाटतं की माझ्यासाठी माझ्या मुलाने थोडासा वेळ काढावा. इकडे 4-8 दिवस माझ्यासोबत राहावं किंवा रोज 5-10 मिनिटं तरी मला फोनवर माझ्याशी बोलावं. पण नाही, माझी मुले माझ्यासाठी एवढासुद्धा वेळ काढू शकत नाही. असा विचार करत गोविंदरावांनी फोन उचलला आणि आपल्या दोन्ही मुलांना फोन लावला. त्यांनी आधी मोठ्या मुलाला म्हणजे मोहितला फोन लावला. पण तो म्हणाला, बाबा मी नंतर बोलतो, खूप महत्त्वाची मीटिंग चालू आहे. असे बोलून त्याने फोन कट केला पटकन. नंतर त्यांनी धाकट्या मुलाला रोहितला फोन केला. तो म्हणाला, बाबा कामाचा खूप लोड आहे, एका केस संदर्भात स्टडी करतोय. काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर मेसेज करा. मी फ्री झाल्यानंतर तुम्हाला कॉल करेन. असं बोलून त्यांनी फोन कट केला. दोन्ही मुलांनी देखील वडिलांना बोलण्याची काहीच संधी दिली नाही. त्यानंतर मग त्यांनी आपल्या मुलीला आरतीला फोन लावला. तिने तर पहिल्यांदा फोन घेतला नाही. त्यामुळे गोविंदरावांनी तिला पुन्हा कॉल केला. तेव्हा ती म्हणाली, बाबा आता कॉलेजमध्ये एक्झाम चालू आहेत आणि मी ड्युटीवर आहे. चेकिंग करावे लागते. मी तुमच्याशी पुन्हा बोलेन. असं बोलून मुलीने देखील फोन कट केला. मुलीने आणि मुलांनी देखील नंतर फोन करू असून सांगून फोन कट केला होता. पण एक आठवडा झाला तरी देखील त्यांच्यापैकी एकानेही वडिलांना फोन केला नाही. कारण खरंच त्या मुलांकडे वडिलांसाठी वेळच नसतो. मुलांना जो काही थोडाफार वेळ मिळतो तो वेळ ते तिघंही आपल्या बायको मुलांसोबत व्यतीत करतात. पण त्यांना वडिलांची काळजी घेणं, त्यांचा सांभाळ करणं, त्यांच्यासाठी वेळ देणं हे देखील त्यांचं कर्तव्य आहे याचा जणू विसर पडला होता. त्यानंतर 10 दिवसांनी गोविंदरावांनी पुन्हा आपल्या दोन्ही मुलांना पहाटे 5 वाजता फोन केला आणि त्यांनी आधी मोहितला फोन केला आणि म्हणाले, मोहित ह्यावेळेस तरी तू फ्री आहेस ना? म्हणजे पहाटे 5 वाजता तरी ऑफिससुद्धा नसते. तेव्हा तो म्हणतो, बाबा तुम्हाला काही समजते की नाही? काल दिवसभर ऑफिसमध्ये काम करून मी थकलो आहे. त्यामुळे जरा निवांतपणे झोपाय म्हटलं तर तुम्ही पहाटेच फोन केला आहे. कशासाठी माझी झोपमोड केलीत बाबा? काही कळत नाही बघा बाबा तुम्हाला. तुमचं काय तुम्ही दिवसभर आरामात घरात बसून असतात. हे बघा माझ्याबरोबर महत्त्वाचं काही बोलायचं असेल तर मेसेज करा. मी कॉल करेन तुम्हाला. असं बोलून त्याने फोन ठेवला. मुलाचे असे कडवट बोलणे ऐकून गोविंदरावांना खूपच राग आला. काही वेळाने त्याने रोहितला फोन केला. तो म्हणाला, बाबा ही काय वेळ आहे का फोन करण्याची? तुम्ही माझ्या झोपेचं खोबरं केलं आहे. गोविंदराव म्हणतात, अरे दिवसभरही तुम्ही बिझी असता. त्यामुळे ह्यावेळेस तरी मला तुमच्याशी निवांतपणे बोलता येईल असं वाटलं. म्हणून मी फोन केला होता. तो म्हणतो, आता सांगाल का कशासाठी फोन केला आहे? एवढं कसलं महत्त्वाचं काम होतं म्हणून तुम्ही एवढ्या सकाळी माझी झोपमोड केली? गोविंदराव म्हणाले, बाळा मी म्हणत होतो की पुढच्या महिन्यामध्ये दिवाळी आहे. तुमच्या आईला जाऊन 2 वर्ष झाली. तेव्हापासून तुम्ही दोघे एकदाही एकाही सणाला इकडे आपल्या घरी आला नाही. अरे सुना नातवंड घरात नसतील तर सणवार सुने सुने वाटतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सर्वजण यावेळेस दिवाळीला मुलांसह आपल्या घरी यावं. आपण सर्वजण मिळून दिवाळी साजरी करू. हे ऐकून रोहित मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा या क्षुल्लक कारणासाठी तुम्ही एवढ्या सकाळी फोन केलात? आणि एक सांगा, तुम्ही मला न विचारता स्वतः सगळं कसं काय ठरवता? म्हणजे तुम्ही असा विचारच कसा केला की मी दिवाळीला तिकडे घरी येईन म्हणून? हे बघा मी इकडे एक मोठ्या सोसायटीमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे आणि माझ्या या नवीन घरामध्ये माझी पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे मी येऊ शकणार नाही बाबा. यावर्षी मी माझ्या घरामध्ये दिवाळी साजरी करणार आहे. पुढच्या वर्षी बघू येऊ आम्ही तिकडे. तुम्ही दादाला विचारा, जर तो आला तर ठीक आहे.
असं बोलून त्याने फोन कट केला. रोहित एवढे बोलला, पण बाबांना म्हणाला नाही की बाबा तुम्हीच इकडे या, मी तुम्हाला न्यायला येईन, आपण सर्वजण इकडे दिवाळी साजरी करू. बिचारी गोविंदराव नाराज होतात आणि पुन्हा मोठ्या मुलाला फोन करून विचारतात, मोहित, अरे रोहितला यायला जमणार नाही असे त्याने सांगितले आहे, मग तू तर येशील ना, तुला तर काही प्रॉब्लेम नाही ना इकडे यायला. तेव्हा मोहित म्हणाला, माझ्या ऑफिसमध्ये दिवाळीलाच जास्त सुट्ट्या नसतात बाबा, मला फक्त 2 दिवसांची सुट्टी आहे. ह्या 2 दिवसांच्या सुट्टीमध्ये मी तिकडे कसं काय येऊ शकतो? प्रवासातच 2 दिवस जातील, त्यामुळे माझा नाईलाज आहे, त्यामुळे मी सुद्धा तिकडे येऊ शकणार नाही. गोविंदराव पुन्हा नाराज झाले आणि त्यांनी त्यांचा फोन रागाने सोफ्यावर फेकला आणि आपली काठी घेऊन बाहेर फिरायला निघून गेले. आज त्यांना आपल्या दोन्ही मुलांचा खूप राग आला होता. एकही मुलाला वडिलांची काही काळजी नव्हती. आपले वडील एकटेच घरी असतात, त्यामुळे त्यांना जाऊन भेटावं, आपल्या म्हाताऱ्या वडिलांची तब्येतीची चौकशी करावी, असं विचारणं त्यांना जणू गरजेचं वाटतच नव्हतं. ते मनात म्हणाले, अरे माझ्यासुद्धा काही इच्छा आहेत की नाही, मलाही माझ्या नातवंडांना भेटावंसं वाटतंय, त्यांच्यासोबत राहावंसं वाटतंय, आणि त्यांच्याकडे माझ्यासाठी एकही दिवसासाठी वेळ नाही आहे. ते एक गोविंदराव एका नाना नानी पार्कमध्ये गेले आणि तिथे एका बेंचवर बसले. बराच वेळ गोविंदराव एका बेंचवर बसून होते. तेव्हा त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. ते मनात म्हणाले, आरतीचं आरतीचं मी एक समजू शकतो, ती सासरी आहे, घरकाम नोकरीमुळे तिला मला भेटायला यायला जमत नसेल. पण मोहित आणि रोहितचं काय? दोघेही कामामुळे जमत नाही अशी कारणे सांगतात. बरं ठीक आहे, त्यांना खूप काम असतं, त्यामुळे इकडे येऊ शकत नाही. मुलांकडे वेळ नाही म्हणून काय झालं? माझ्याकडे तर वेळच वेळ आहे, त्यामुळे मी तर त्यांच्याकडे जाऊ शकतो ना. असा विचार करून त्यांच्या चेहऱ्यावर चमक येते. ते घरी येतात आणि आपल्या मुलांना पुन्हा एकदा फोन लावतात आणि आधी मोहितला फोन लावून म्हणतात, बाळा मी काय म्हणतो, तुझ्याकडे सुट्ट्या नाहीत, तुला नाही वेळ, पण मला, मग मीच येतो तुझ्याकडे. मोहित म्हणाला, ठीक आहे बाबा तुम्ही या, पण पण येताना तुमच्यासोबत तिकडून एक स्वयंपाकी आणि तुमची सेवा करण्यासाठी एक सेवक घेऊन या. माझे घर 4 रूमचे आहे, पण एकही रूम रिकामी नाही आहे बाबा तुमच्यासाठी. जवळच्या सोसायटीमध्ये माझा एक 2 BHKचा फ्लॅट आहे, तिथे मी तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था करेन. त्यामुळे सांगतो की तुमच्यासाठी एक जेवण बनवणारा कुक आणि तुम्हाला औषधं गोळ्या देण्यासाठी, तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी केअरटेकरला घेऊन या. कारण माझ्याकडे तर एवढा वेळ नाही की मी तुमच्याकडे लक्ष ठेवेन किंवा तुमची काळजी घेऊ शकेल यासाठी. मोठ्या मुलाचे बोलणे ऐकून गोविंदराव आश्चर्यचकित होतात आणि विचार करतात, जर मुलाकडे जाऊन सुद्धा वेगळ्या फ्लॅटमध्ये राहायचं आहे तर त्यापेक्षा मी इथे घरीच ठीक आहे ना. तिकडे जाऊन सुद्धा नातवंडांसोबत मुलांसोबत राहू शकणार नाही, तर कमीत कमी मी माझ्या घरामध्ये माझ्या पत्नीच्या आठवणीमध्ये राहू शकतो. त्यांनी काही न बोलता फोन ठेवून दिला. पण आज त्यांना त्यांच्या दोन्ही मुलांचा खूपच राग आला होता आणि त्यांचा राग एवढा लवकर शांत होणार नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. ते मनात म्हणाले, मुले अशा कोणत्या पदावर पोहोचले आहे की ज्यामुळे त्यांच्याकडे आपल्या म्हाताऱ्या वडिलांसाठी एक दिवससुद्धा वेळ नाही. माझ्या पत्नीला जाऊन 2 वर्ष झाली, पण एकदाही दोन्ही मुलं मला येऊन भेटली नाहीत. त्यांनी साधी माझ्या तब्येतीची चौकशीसुद्धा केली नाही, फोन देखील करत नाही. पण आता असं चालणार नाही. ज्याप्रमाणे लहानपणी आई वडील मुलांचं संगोपन करतात, चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करतात, आपली सर्व कर्तव्ये पार पाडतात, त्याचप्रमाणे मुलांनाही आपल्या आईवडिलांचा सांभाळ करावा, आपली कर्तव्ये पार पाडावीत. पण आजकालची मुलं मोठी झाल्यावर आपली जबाबदारी झिडकारून टाकतात. त्यामुळे गोविंदरावांनी आज असे पाऊल उचलले, ज्याची चर्चा प्रत्येक ठिकाणी होऊ लागली. कारण गोविंदराव आपल्या मुलांविरुद्ध कोर्टामध्ये पोहोचले होते आणि आज एक म्हाताऱ्या बापाने आपल्याच मुलांविरुद्ध कोर्टामध्ये तक्रार दाखल केली होती. प्रत्येकजण या केसबद्दल ऐकून आश्चर्यचकित होत होता. अखेर गोविंदरावांचं आपल्या मुलांबरोबर असं काय भांडण झालं होतं की ज्यामुळे त्यांनी आपल्या मुलांवरच केस दाखल केली? हा प्रश्न सर्वांना पडला. जज साहेबसुद्धा अशी वेगळी केस पाहून दंग झाले होते. त्यांनी गोविंदरावांना विचारले, तुमची मुलांबद्दल अशी काय तक्रार आहे? तेव्हा ते म्हणाले, मला माझ्या दोन्ही मुलांकडून दर महिना स्वखर्चासाठी पैसे आणि त्यांचा वेळ मला हवा आहे. यावर जज साहेब म्हणाले, तो तर तुमचा अधिकार आहे,
यासाठी कोर्टात केस दाखल करण्याची काय गरज होती? तेव्हा गोविंदराव म्हणाले, माझ्याकडे पैशांची काही कमतरता नाही, पण तरी मला माझ्या मुलांकडून पैसे पाहिजेत. मग त्यांनी मला पैसे कमी देऊ देत किंवा जास्त ही त्यांची मर्जी केली. माझी पत्नी तर फक्त केवळ दवाखान्यात डिपॉझिट न भरल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्याला परत पूर्णपणे माझी मुलंच कारणीभूत आहे. ती जर वेळेवर आली असती तर तिचं ऑपरेशन वेळेवर झालं असतं आणि ती या जगात आमच्यासमोर आमच्याबरोबर आनंदाने जगत असती. आणि आता माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मुलं माझ्यासाठी वेळ देऊ शकत नाहीत. मुलांनी आईला गमावले तरी त्यांना अक्कल आली नाही आणि आताही माझ्यासाठी त्यांना द्यायला वेळ नाही आहे. फोनवर बोलायला वेळ नाही. अरे, त्यांच्या लहानपणी त्यांचे हट्ट पुरवताना आम्ही जीवाचे रान केले आणि आत्ता यांना आमच्यासाठी वेळ नाही. सगळीच तरुण पिढी तशीच आहे की कुठेतरी थांबायला हवं. आम्हालाही आमच्या हक्काचे पैसे आणि मुलांचा वेळ हवा आहे आणि तो आम्हाला मिळायलाच हवा. मुलांना त्यांच्या चुका समजतच नाहीत. घरातील अडगळीचं सामान समजतात, जुनं फर्निचर समजतात म्हाताऱ्या माणसांना. जुनं फर्निचर समजायला लाज वाटायला पाहिजे त्यांना. असा कसा विचार करू शकतात ते? म्हणून शेवटी मला त्यांना कोर्टात खेचून त्यांना कान उघडणी त्यांची करायची आहे. कान उघडणी करण्याची वेळ आली आहे आता. म्हणून त्यांना कोर्टात त्यांनी आमच्या हक्काचे पैसे मुलांनी आम्हाला द्यावे अशी मागणी कोर्टात करण्याची आहे. माझं एवढंच कोर्टाकडे मागणं आहे की मुलांनी यापुढे दरवर्षी माझ्याकडे यावं आणि हक्काचे जे पैसे आहेत, जे मी लहानपणापासून त्यांना सांभाळलं, त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या व्यवसायासाठी जो काही खर्च केला आहे ते माझे हक्काचे पैसे मला हवे आहेत. आणि ते हक्काचे पैसे त्यांनी देण्यासाठी प्रत्येक वर्षी माझ्याकडे यावं आणि माझ्यासाठी थोडा तरी वेळ काढावा आणि माझी भेट घेऊन त्या हक्काचे पैसे मला द्यावेत. बस एवढीच माझी मागणी आहे. जज साहेब गोविंदरावांचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, जर तुमच्याकडे पैशांची कमी नाही तर मग तुम्हाला तुमच्या मुलांकडून पैसे का हवे आहेत? तेव्हा गोविंदराव जज साहेबांना म्हणाले, तुम्ही माझ्या दोन्ही मुलांना कोर्टात बोलवाल का? मोहित आणि रोहित दोघे कोर्टात हजर झाले. जज साहेब त्या दोघांनाही म्हणाले, तुमच्या वडिलांना तुमच्याकडून दर महिना खर्चासाठी पैसे हवे आहेत. तुम्ही पैसे जास्त द्या किंवा कमी, त्यांना काही फरक पडणार नाही, पण पैशांसोबतच तुमचा वेळही त्यांना हवा आहे. तेव्हा त्यांचा मोठा मुलगा आश्चर्यचकित होऊन आपल्या वडिलांकडे पाहतो आणि म्हणतो, बाबा, तुम्ही असे कसे करू शकता? पैशांसाठी कोर्टात आमच्या विरुद्ध केस दाखल केली. धाकटा मुलगा म्हणाला, जज साहेब, माझे बाबा खूप श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, घरात प्रत्येक कामासाठी मेड आहे. त्यांना काही कमी नाही आहे. तरी त्यांनी असे का केले हे आम्हाला समजत नाही आहे. तुम्ही बाबांनाच विचारा की त्यांनी असं का केलं. तेव्हा गोविंदराव जज साहेबांना म्हणाले, तुम्ही माझ्या मुलांना सांगा की त्यांनी मला दर महिन्याला प्रत्येकी 10,000 रुपये द्यावे आणि तेही स्वतःच्या हाताने, आणि त्यांना ते पैसे मला वेळच्या वेळी द्यावे लागतील. तेव्हा जज साहेबांनी मुलांना सांगितले की हे कोर्ट तुम्हाला असा आदेश देते आहे की तुम्ही दोघांनी दर महिना तुमच्या बाबांना प्रत्येकी 10,000 रुपये उशीर न करता महिन्याच्या महिन्याला वडिलांच्या हातामध्ये द्यायचे आहेत. तेव्हा दोन्ही मुले कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे दर महिन्याला आपल्या म्हाताऱ्या वडिलांना आपल्या हाताने 10,000 रुपये देण्यासाठी तयार होतात आणि मग केस तिथेच रफादफा होऊन जाते. पण असे काय कारण होते ज्यामुळे गोविंदराव त्यांनी आपल्या मुलांविरुद्ध कोर्टात केस दाखल करून दरमहा 10,000 रुपये मागितले? केस संपल्यानंतर जेव्हा गोविंदराव कोर्टातून बाहेर यायला लागले तेव्हा जज साहेबांनी गोविंदरावांना थांबवून विचारले की तुम्हाला वाईट वाटत नसेल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तुम्ही खूप श्रीमंत आहात, तर मग मुलांकडून फक्त 10,000 रुपये का मागत आहेत? तेव्हा गोविंदराव हसत म्हणाले, 2 वर्षापूर्वी माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. तेव्हापासून मी एकटाच इथे नाशिकमध्ये राहतो. या 2 वर्षात मी खूप एकटा पडलो. पण मुलांनी मी जिवंत आहे की मेलो याची साधी चौकशी देखील करायला त्यांना वेळ नाही. चौकशी देखील केली नाही. ते दोघे महिन्यातून एकदा फोन करायचे. मी हॅलो बोलेपर्यंत फोन कट झालेला असायचा. साहेब, मला माझ्या मुलांना पाहायचे होते. मी तर माझ्या मुलांचा चेहरा पाहण्यासाठी आतुर झालो होतो. माझी दोन्ही मुलं आपल्या कामामध्ये एवढी व्यस्त आहेत की त्यांना आपल्या वडिलांना भेटण्यासाठी सुद्धा वेळ नाही. फक्त वडिलांना भेटण्यासाठी वेळच नाही, 2 वर्ष झाली मी माझ्या मुलांना भेटलेलो नाही आणि ना त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं आहे. खरं तर माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे, म्हणूनच मी त्यांच्यावर ही केस केली आहे. कारण या केसमुळेच माझी मुले मला जेव्हा दर महिन्याला 10,000 रुपये द्यायला येतील
तेव्हा त्यांना मी डोळे भरून पाहू शकेन, त्यांना भेटू शकेन आणि त्यांना पाहून मला खूप आनंद होईल. तसं तर माझ्या मुलांकडे वेळ नाही असे ते म्हणतात, पण आता कोर्टाचा आदेश मान्य करण्यासाठी आणि मला पैसे देण्यासाठी तर त्यांना यावंच लागेल. तेव्हा मुलांना प्रत्यक्ष पाहून माझ्या मनाचं समाधान होईल. तर वृद्ध वडिलांचे मुलांबद्दल असलेले प्रेम पाहून जज साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि ते गोविंदरावांना म्हणाले की हे जर तुम्ही आधीच सांगितले असते तर मी तुमच्या दोन्ही मुलांना वडिलांकडे लक्ष देत नाहीत, वडिलांचा सांभाळ करत नाहीत. मुले वडिलांची जबाबदारी उचलण्यास नकार देतात या गुन्ह्याखाली त्या दोघांना शिक्षा देखील होऊ शकली असती. तेव्हा गोविंदराव म्हणाले, तुम्ही जर त्यांना शिक्षा दिली असती तर हे माझ्यासाठी सुद्धा खूप दुःखद बातमी असती. कारण खरंच माझं असं माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे आणि मला असे अजिबात वाटत नाही की माझ्यामुळे माझ्या मुलांना अशी कोणतीही शिक्षा मिळाली किंवा माझ्या मुलांना जरासुद्धा त्रास झालेला मला पाहणार नाही. तेव्हा जज साहेब म्हणाले, तुम्ही खरंच एक आदर्श वडील आहात. जज साहेबांचे बोलणे ऐकून गोविंदराव म्हणाले, जी मुलं आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात, त्यांना आपला वेळ देत नाहीत, त्यांचा सांभाळ करत नाही, त्या प्रत्येक आईवडिलांनी मुलांवर असे केस दाखल केली पाहिजे. मोहित आणि रोहित दोघे मनापासून वडिलांची माफी मागतात आणि त्यांना सांगतात की मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही बाबा. आईच्या बाबतीत जे घडलं ते तुमच्या बाबतीत आम्ही कधी घडू देणार नाही. ती आमची फार मोठी चूक होती, त्यातून आम्ही सुधारलो नाही, पण आता या कोर्टाने जो काही आदेश दिला आहे तो आम्हाला मान्य आहे आणि आम्ही वेळोवेळी तुम्हाला भेटायला येत जाऊ, तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. मग गोविंदरावही मोठ्या मनाने त्यांना माफ करतात. मित्रांनो, या कथेवरून आपण हा बोध घेतला पाहिजे की आपण आयुष्याच्या धावपळीमध्ये पैसे कमवण्यामध्ये एवढेही व्यस्त होऊ नये की आपल्याला आपल्या कुटुंबाकडे, आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांकडं लक्ष देण्यासाठी, त्यांच्या जवळ बसण्यासाठी सुद्धा आपण वेळ काढू शकत नाही, त्यांना भेटायला वेळ काढू शकत नाही, हे तर चुकीचं आहे ना. त्यामुळे प्रत्येक मुलाने आईवडिलांना कधीही एकटं सोडू नये, त्यांची काळजी घ्यावी, त्यांना दुखवू नये. शेवटी एकच म्हणेन की आईवडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, पण कोणत्याही गोष्टीसाठी आईवडिलांना सोडू नका. म्हाताऱ्या आईवडिलांची फक्त मुलांकडून एवढीच अपेक्षा असते की त्यांनी घरात आल्यावर फक्त एक प्रश्न विचारा की बाबा तुम्ही कसे आहात, आई तू कशी आहेस, तुझी तब्येत बरी आहे ना. फक्त एवढीच तर अपेक्षा असते की प्रत्येक वेळेस पैसाच पाहिजे असं काही नाही आहे. पण आजकालच्या मुलांना फक्त यासाठी वेळ नाही आहे, तर मग काय वडिलांनी मुलांना कोर्टात खेचू नये. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? गोविंदरावांनी आपल्याच मुलांना कोर्टात खेचले याबाबत तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.